इथं आम्ही समुद्र किनाऱ्याच्या ठिकाणी आलो असता सध्या मुंबईमध्ये मराठे जे आझाद मैदानावर आलेले आहेत त्या निमित्ताने सरकारने हॉटेल बंद केलेले आहेत। येथे पाण्याचे नियोजन नसल्यामुळे येथील लोकांनी चक्क नारळ पडून स्वतःचे पाण्याची ताण भागवलेली आहे। येथील आंदोलकांना आपण विचारू की काय प्रसंग तुमच्या उद्भवलेला आहे सध्याला। या ठिकाणी मराठ्यांचा कर्मयोद्धा माननीय मनोजदादा जरांगे पाटील यांच्या माध्यमातून अखंड मराठा समाज एकवटला आहे। गेल्या 28 तारखेपासून आझाद मैदानावर आमरण उपोषण दादाचं चालू आहे। त्यासाठी अखंड महाराष्ट्रातील मराठा एकवट होऊ असून मुंबईकडे जवळपास 3 ते 4 कोटी मराठा या ठिकाणी आलेला आहे। परंतु आतापर्यंत 28 तारखेच्या सकाळपासून आम्ही या मुंबईमध्ये आहे आणि मुंबईमध्ये आतापासून प्रशासनाला कुठल्याही प्रकारचं नियोजन या ठिकाणी केलेलं नाही। अखंड महाराष्ट्रातून आलेला मराठा यांना निवारण नाही आणि बऱ्याचशा मुंबईमध्ये पाऊस 2 दिवसापासून चालू आहे, परंतु मराठा समाज 2 दिवस झाला जागृत आहे, झोपला सुद्धा नाही। त्यांना निवाऱ्याची सोय नाही, बाथरूमची सोय नाही, पाणी पियाला सुद्धा नाही। एवढंच काय, मराठा समाजाच्या सेवकाला कुठं चाय पियाला पान टपरी सुद्धा खुली नाही। ही जाणून बुजून कोणत्या जन्माचं हे सरकार आपल्या संघ बदला घेत आहे। अरे माय, हे मराठा समाज गावगाड्यातला राहणारा शेतकरी समाज आहे आणि या ठिकाणी आम्ही आमचा हक मानतोय। आम्ही कोणावर जबरदस्ती करत नाही, आमचा आम्ही हक मानतोय, परंतु इथं आमची व्यवस्था कुठल्याही प्रकारची केली नाही। कारण की हे आंदोलन मनोजदादाचं आंदोलन या सरकार घालून पाडण्याचे प्रयत्न या ठिकाणी करत आहे। म्हणून मायबाप सरकार, तुम्ही हे लक्षात ठेवा, मराठा शांत आहे, संयमी आहे। ज्या वेळेस या महाराष्ट्रावर या भारतावर संकटी आली त्या वेळेस मराठा समाज उठला। अरे मोगलशाहीला सवके पळून करणारा हाच तो मराठा समाज, कुतुबशाहीला सवके पळून करून सोडणारा हाच तो मराठा समाज, अरे निजामशाहीला पळून लावणारा हटवणारा हाच तो मराठा समाज। आज मराठा समाज गावगाड्यातला इतर समाज 18 पगड समाजाला घेऊन चालणारा हा समाज आहे। गावगाड्यातले 4 लोक 4 घरं इतर समाजाचे जर उपाशी बनत असतील, दुष्काळ येत असेल, पण मराठा समाज सर्या सोमाला त्या दुष्काळात सुद्धा त्यांच्या खांद्याला खांदा देऊन राहणारा मराठा, आपल्या तालवावरची अर्धी भाकर मराठा दुसऱ्याला देणारा हा मराठा। पण आज गेल्या 2 दिवसापासून मराठ्यांचे सेवक 4 कोटी मराठा येऊन त्यांना अन्न नाही, त्यांना या ठिकाणी निवारा नाही, त्यांना बाथरूम नाही, त्यांना संडासची व्यवस्था सुद्धा केलेली नाही। एवढंच नाही, त्यांना पियाला सुद्धा येतं पाणी नाही। म्हणून आजपासून आमचे मराठा सेवक आज या ठिकाणी सांगतो, अरे आम्ही आमच्या स्वतःच्या भाकरीने आलो, आम्ही आमचं सामान खिचडी असो पोहे असो, आम्ही आमचं सगळं सामान आम्ही जवळपास हिंगोली जिल्ह्यातून या ठिकाणी आलो। जवळपास 10,000 गाड्या घेऊन आम्ही या ठिकाणी आलेलो आहे। अरे जोपर्यंत आता कसं मनोज दादा म्हणतील तसं, अरे मराठा खडा तो सरकार से खडा, एवढीच माझी शासनाला विनंती आहे। आमचा अंत पाहू नका, मराठा हा शांत आहे, शेवटपर्यंत हे आंदोलन शांततेच्या मार्गाने चालू राहील। जसे जसे आम्हाला दादांचे आदेश येतील त्या आदेशाप्रमाणे हा मराठा समाज शांत आहे आणि असाच राहील। या ठिकाणी अशी ठाम भूमिका आहे, आरक्षण घेतल्याशिवाय आम्ही मुंबईतून जाणार नाही आणि आम्ही हा समाज असा आहे, कोणाला तपलीक देणारा समाज नाही आणि आम्ही सुद्धा तपलीक सहन घेणारा नाही। एक मराठा, छत्रपती शिवाजी महाराज की।